आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे। आता आपण करणार आहोत बनाना प्रोटीन शेक। सगळ्यात आधी साहित्य बघूया। लागणारं साहित्य इथे दूध घेतलंय आपण, केळी आहेत, खजूर आहेत, दही आहे, डाळ्या आहेत, नंतर इथे आपण बदाम घेतलेले आहेत, दालचिनी पूड घेतलेली आहे आणि साखर घेतली आहे। मंडळी, बऱ्याच वेळा सकाळी आपण खूप घाई गडबडीत असतो, बाहेर जाताना ब्रेकफास्ट होत नाही। मला वाटतं ब्रेकफास्ट हा झालाच पाहिजे। आजोबा माझे नेहमी म्हणायचे की ब्रेकफास्ट मिस नाही करायचा कधी पण, त्यांनी दिवसभर एनर्जी राहते। त्यामुळे मंडळी काय होतं की आपल्याला सगळ्या गोष्टी बॅलन्स करायला लागतात। काम पण बघायचं आहे, हेल्थ पण बघायची आहे, याच्यामध्ये कुठे ना कुठे सकाळी वेळ मिळत नाही आणि आपण रिकाम्या पोटी कामाला जातो। त्याचा सगळ्याचा खूप त्रास होतो आपल्याला। तर मंडळी, अशा वेळी घरी करण्यासाठी एकदम मस्त रेसिपी आहे। बरं, हा प्रोटीन शेक आहे। प्रोटीन शेक म्हणजे आता आपल्याला बाहेर जाऊन बाजारातनं पावडर आणायची नाही कुठल्याही प्रोटीनची वगैरे। बऱ्याचशा साहित्यामध्ये, आपल्या घरच्या साहित्यामध्ये भरपूर एनर्जी देणाऱ्या गोष्टी आहेत, हेल्दी अशा गोष्टी आहेत, त्याचा आपण वापर करणार आहोत। तर मी इथे काय करतोय, इथे बदाम पण आहे आणि डाळ्या आहेत। तर मी या ज्या दोन गोष्टी आहेत, मी याला काहीच करत नाही, याला फक्त डाळ्या घेतोय एक साधारणपणे 3-4 चमचे। याच्यामध्ये एक 4 ते 5 बदाम टाकतोय आणि आता इथे साखर, खरं म्हणजे मला याच्यात साखर वापरायची नाही कारण मी याच्यात फक्त खजूर वापरतोय, पण ग्राइंडिंगसाठी थोडीशी साखर मी याच्यात वापरतोय। हे व्यवस्थित पावडर याची व्हावी त्या दृष्टीने आणि किंचितसा गोडवा ॲडजस्ट व्हावा त्या दृष्टीने पण। आणि आपण एक डाळ्या घेतल्या साधारणपणे 3 ते 4 चमचे, त्याच्यात 4-5 बदाम टाकले, थोडीशी साखर टाकली आणि त्याची पावडर बनवून घेतलेली आहे मी इथे आणि ही पावडर रेडी झालेली आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, ही पावडर मी परत मिक्सरमध्ये टाकतोय। याच्यामध्ये मी टाकणार आहे एक 5 ते 6 खजूर, याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आधीच, 6-7 टाकू आपण। याच्यात मी टाकणार आहे दालचिनीची पूड, दही, दह्यामध्ये पण भरपूर प्रोटीन आहे, त्याचबरोबर एक केळं आपण याच्यात टाकतोय आणि याच्यात जाणार आहे दूध। आता याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। बस, आता माझ्याकडे मस्त ही बॉटल आहे, या बॉटलमध्ये आपण हा शेक भरूया। वाह, थिकनेस पण मस्त आलाय त्याला। आह, क्या बात आहे। तयार आहे आपला बनाना प्रोटीन शेक, होममेड आणि हेल्दी। तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या। बनाना प्रोटीन शेक साठी लागणारे साहित्य: दूध, केळी, खजूर, डाळ, बदाम, दालचिनी पूड, दही आणि साखर। कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यात डाळ घेऊन त्यामध्ये बदाम आणि साखर घालून त्याची पूड करून घ्यावी। वाटलेल्या पूड मध्ये खजूर, दालचिनीची पूड, दही, केळ्याचे काप आणि दूध घालून त्याचा प्रोटीन शेक तयार करून घ्यावा आणि सर्व्ह करावा। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.